तर ऐन दिवाळीच्या तोंडावर पुकारलेला हा संप तुर्तास मागे घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। कारण हा संप झाला असता तर दिवाळीमध्ये लोकांचे हाल झालेले असते। गोरगरीब जनता ही एसटीचा आधार घेत असते, एसटीनंच प्रवास करत असते। गावागावातील लोक एसटीनं प्रवास करत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर जर हा संप झाला असता तर या लोकांचे मात्र खूप हाल झाले असते आणि त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला असता। त्यामुळे आता हा संप मागे घेतलेला आहे, पण दिवाळीनंतर नेमकं काय होणार, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर यावर तोडगा निघणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। तर मागील काही महिन्यांपूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने एसटीचा संप सुरू झाला होता, जेव्हा मवियाचं सरकार होतं आणि ते अनेक दिवस हा संप चालल्यामुळे एसटीचंही नुकसान झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्यानंतर आता पुन्हा एकदा जर तसा संप झाला असता तर एसटी पुन्हा एकदा आर्थिक नुकसानीमध्ये गेली असती। दरम्यान काही दिवसांपूर्वी जेव्हा मराठा आरक्षणाविषयीचं आंदोलन पेटलेलं होतं त्यावेळेला अनेक ठिकाणी एसटीची तोडफोड झालेली होती, जाळपोळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे काही दिवस बसेस बंद होत्या, त्याचा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसलेला आहे, सामान्य लोकांना बसलेला आहे। आणि त्यातच जर हा संप सुरू राहिला असता, हा संप झाला असता तर आणखी एक मोठा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसला असता आणि त्याचबरोबर जे एसटी महामंडळ आहे त्यांना सुद्धा आर्थिक नुकसान सहन करावं लागलं असतं। त्यामुळे तुर्तास तरी हा संप मागे घेतलेला आहे मंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर। त्यामुळे आता पुढे सदावर्तेंची भूमिका नेमकी काय असेल, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण त्यावरच आता एसटीच्या संपाची पुढची दिशा जी आहे ती ठरवली जाणार आहे। तर यावर प्रतिक्रिया देण्यासाठी गुणरत्न सदावर्तेंचे समर्थक सुद्धा आपल्यासोबत थोड्याच वेळामध्ये जोडले जाणार आहेत। याशिवाय महाराष्ट्र कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे हे सुद्धा आपल्यासोबत जोडले जाणार आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। पुढे नेमकं काय केलं जाणार हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत गुणरत्न सदावर्तेंचे समर्थक संध्या दहीफळे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्याकडून आपण पुढे नेमकं काय होणार याविषयी जाणून घेऊया। सगळ्यात आधी मी जाईन संध्या दहीफळे यांच्याकडे। संध्याजी, संप ऐन दिवाळीमध्ये होणार होता, आजच तो संप सुरू होणार होता आणि जर संप झाला असता तर लोकांचे हाल झाले असते, त्याचबरोबर एसटी महामंडळाला सुद्धा फटका बसला असता। तर नेमकं तुमचं म्हणणं काय आहे याविषयी? संध्याजी, आवाज येतोय माझा? संध्याजी, माझा आवाज येतोय? संध्या दहीफळे यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। गुणरत्न सदावर्ते समर्थक ते आहेत आणि त्यांची बाजू आपल्यापर्यंत मांडणार आहेत। यानंतर जाऊया संदीप शिंदे यांच्याकडे। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊयात। संदीप शिंदे सर, आज संप होणार होता, तो तुर्तास थांबलेला आहे, तुर्तास संप होणार नाहीये, पण पुढे नेमकं काय होणार हा प्रश्न आहे। तुमचं याविषयी नेमकं काय म्हणणं आहे? कारण मागच्या वर्षी सुद्धा अनेक दिवस संप चाललेला होता, त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी सुद्धा एसटी बंद होती काही दिवस आणि त्यानंतर हा संप झाला असता तर सामान्यांना मात्र मोठा फटका बसला असता। हो, निश्चितपणानं. परंतु आज जर आपण फरा मॅडम, जर तुम्ही परिस्थिती महाराष्ट्रातली बघितली, तर आज सकाळच्या पहाटे 5 पासून निघालेल्या गाडीपासून एकही गाडी थांबवण्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली नाही। याचाच अर्थ सदावर्तेंनी केलेल्या आव्हानाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या एसटी कामगारांनी केराची टोपली दाखवली। याचं कारण असं आहे, की मला आपल्या चॅनलवरती कुणाला नावं ठेवायची नाहीयेत, परंतु सदावर्तेंच्या बदलत्या भूमिकेमुळे एसटी कर्मचारी आता त्यांच्या सोबत राहिलेले नाहीत, हे यावरून सिद्ध होतं। काल रात्रीपर्यंत आपल्या चॅनलवरती सदावर्ते सांगत होते, की उद्या सकाळपासून एसटीचं चाक जाम असणार आहे, चक्का जाम असणार आहे। आणि ही भूमिका का घेतली याच्या बाबत मी जरा थोडंसं तुमच्याशी बोलेल, की एकतर एसटी कर्मचाऱ्यांनी सदावर्तींची हाक ऐकली नाही, किंबहुना बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला नाही। त्याचं कारण की सदावर्तेंच्या बदलणाऱ्या भूमिका, सदावर्ते एका भूमिकेवरती कधीच ठाम राहत नाही। आणि सदावर्तेंचा आता तुम्ही गेल्या 2-3 वर्षापासून बघताय, की 2 वर्षापूर्वी जो संप झाला तो त्यांनी मृगजळाच्या मागे धावायला लावलं। एसटी कर्मचारी थोडा वैतागलेला होता, एसटी कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवावा वाटला एसटी कर्मचाऱ्यांना, पण त्या संपातून काय हातात मिळालं हे सर्वश्रुत आहे। 5, 5.5, 6 महिने संप तो चालला,
परंतु प्रत्येक कर्मचाऱ्याचं 3 लाखापासून 8 लाखापर्यंत नुकसान झालं. ज्या दिवशी संप संपला त्या दिवशी मिस्टर अँड मिसेस सदावर्ते दोघंही उभयतांनी स्वतःची विठ्ठल रखुमाई सारखी पूजा करून घेतली, गुलाल उधळला, फटाके वाजवले आणि लोकांना सांगितलं, त्याच्या क्लिप्स तुमच्याकडे आहेत आणि आमच्याकडे आहेत, की लोकांना सांगितलं की लिखित स्वरूपामध्ये आपल्याला 7वा वेतन आयोग माननीय न्यायालयाने दिलेला आहे. मग आपल्या माध्यमातून माझा सवाल त्यांना आहे की 7वा वेतन आयोग मिळाला होता, तर मग आज माननीय उदय सामंत साहेबांची काय चर्चा नेमकी निश्चितच तुमची झाली? शिंदे सर, हाच सवाल घेऊन आपण संध्या दहिफळे यांच्याकडे जाऊया. संध्या दहिफळे जी, इथं संदीप शिंदे आहेत, अध्यक्ष महाराष्ट्र कामगार संघटनेचे, आणि ते म्हणतायत की वारंवार सदावर्तेंची भूमिका बदलतीये. जर 7वा वेतन आयोग मिळाला होता, लिखित स्वरूपामध्ये मिळाला होता का, असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. तुमचं नेमकं काय म्हणणं आहे आणि गुणरत्न सदावर्तेंचं याविषयी नेमकं काय म्हणणं आहे? मी बोलू का आता? हा, बोला. हा, शिंदे साहेब जे सांगत आहेत, संदीप शिंदे साहेब, हे 6 महिने कर्मचाऱ्यांना संपामध्ये, दुखवट्यामध्ये मान्यता प्राप्त 25 वर्ष संघटना असून सुद्धा त्यांनी डोळे उघडून सुद्धा कर्मचाऱ्याकडे पाहिलं नाही. 300 रुपये 500 रुपये याच्यावर 1 रुपया सुद्धा पगारात वाढ केली नाही. 2 करार कर्मचाऱ्यांचे त्यांनी करारच केले नाहीत. 0 पॉइंटचा करार केला. 17% महागाई भत्त्यामध्ये 10 वर्ष कर्मचाऱ्यांना काम करायला लावलं. ज्यावेळेस ही कुठंतरी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये रोषाची भूमिका तयार झाली, कुठंतरी त्यांच्यावर इतका अन्याय झाला की त्यांना पेटून उठल्याशिवाय पर्यायच नव्हता, त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याच्या नंतर कोणतीही संघटना त्यामध्ये सहभागी नव्हती. आपण तेव्हापेक्षा आता विषयी बोलूया, सद्यस्थितीविषयी बोलूया. सध्या एसटीची काय स्थिती आहे, कर्मचाऱ्यांची काय स्थिती आहे आणि सध्याचा जो मुद्दा आहे तो नेमका काय आहे, याविषयी काय सांगाल? आणि त्यावेळेस संपामध्ये 5,000 4,000 2,500 अशी कर्मचारी वाढ करून घेतली. ती कोणत्याही कराराशिवाय करून घेतली, ती संघटनेशिवाय करून घेतली. त्याचा अर्थ असा होता की संघटनेला बाजूला ठेवून ती पगार वाढ करून घेतलेली होती. आणि त्यावर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केली की 7वा वेतन आयोग दिला, 7वा वेतन आयोग दिला नाही, 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर पगार वाढवून घेतला. तो पगार कमी असेल मान्य आहे, तो पगार कमी होता की 7व्या आयोगाच्या बरोबरीने नव्हता, कारण मुळातच आमचे बेसिक कमी असल्यामुळे त्यांनी दिलेले सातव्या वेतन आयोगाच्या बरोबरीने नव्हता. आणि आज केलेला हा संप आमचा 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारीच्या बरोबर आमचे पगार करण्यात यावेत, आम्हाला बोनस वाढवून मिळण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी होता, बससाठी होता किंवा आमच्यावर होणाऱ्या विविध प्रकारच्या ह्याच्यासाठी होता. पण यांनी कोणत्याही संघटनेने आमची भूमिका समजून घेतलेली नाही, आतापर्यंत सुद्धा समजून घेतली नाही. त्यामुळे आम्हाला जनसंघाच्या माध्यमातून आमच्या भूमिका मांडावं लागत आहेत. आणि सदावर्ते साहेबांची कोणतीही भूमिका चुकीची नाही, ते कर्मचाऱ्यांच्या हाकेला हाक देत आहेत आणि आमच्या सोबत आमचा पाठिंबा किंवा निश्चितच संध्याताई, तुमचं म्हणणं समजलेलं आहे. यानंतर शिंदे सरांकडे जाऊयात, त्यांनाही काहीतरी बोलायचं आहे. शिंदे सर. मॅडम, आपण प्रश्न त्यांना संध्याताईंना, आता त्या भगिनी आहेत, आमची कंडक्टर भगिनी आहे, आम्हाला त्या कंडक्टर भगिनीविषयी आदर आहे, परंतु त्यांना नेमका प्रश्न मी जो विचारला की जर सदावर्तेंनी पहिल्या संपामध्ये 7वा वेतन लिखित स्वरूपात मिळालं असं जाहीर केलं होतं, तर मग आजचं नाटक कशासाठी होतं? आणि मूळ म्हणजे की मी जेव्हा मला आपल्या चॅनलकडून फोन आला ना, तेव्हा मी विनंती केली होती की सदावर्तेंना माझ्या बरोबर डिबेटला या. ते का घाबरतायत टीव्हीवरती यायला, आमच्याशी बोलायला का घाबरतायत, या प्रश्नाचं उत्तर मिळायला काय तयार नाही. माझं म्हणणं आहे की स्वच्छ प्रतिमा आहे ना, चांगल्यासाठी लढताय ना, तर चांगल्याचा जयघोष होईल ना. परंतु तुम्ही टीव्हीला आमच्या समोर या, एकटेच काय बोलता. किंवा आता संध्याताई आमची भगिनी आली, आता तिला मला माहिती नाही की त्या कव्हरेजमध्ये आहेत की नाही त्या, परंतु बदलत्या भूमिका अशासाठी मी तुम्हाला सांगतोय की अखंड हिंदुस्थानाचा पुरस्कर्ता म्हणून सदावर्ते स्वतःला नावाजतात, तर तिकडे विदर्भात जाऊन म्हणतात की वेगळा विदर्भ झाला पाहिजे. हा झाला त्यांच्या भूमिकेतला बदल. ज्या बँकेच्या या डायरेक्टर आहेत मॅडम, त्या बँकेत 7.5%वरती 7.5%वरती त्यांनी कर्ज देतो म्हणले, त्यांनी कर्जाचं परिपत्रक काढले, परत त्यांना बदलायची वेळ आली, परत विलिनीकरणाशिवाय माघार नाही म्हणले. आता विलिनीकरणाच्या शिवाय माघार नाही म्हणले. आता त्यावेळेचे सगळे क्लिप तुमच्या चॅनलवरती दाखवतात. एकच प्रश्न, भीक नको. जेव्हा हे 5,000 4,000 2,500 सांगतायत या निश्चितच संध्याताईंचं म्हणणं आपण एका मिनिटात ऐकून घेऊयात. संदीप सर, संध्याताईंना बोलू देऊया.
नाही नाही, मला कंप्लेंट करू द्या की ते म्हणाले होते की भीक कशाला देत आहे. संध्याताई ज्या रकमेचं समर्थन करतायत ना, सदावर ते त्यावेळेस म्हणले होते ही भीक कशासाठी, विलिनीकरणच होणार, त्याशिवाय आम्ही संदीप करणार सर, नाही. तुमचा मग मुद्दा लक्षात आलेला आहे. आता आपण शेवटची एक प्रतिक्रिया घेऊया संध्या दहीफळे यांची. शिंदे साहेब जे सांगत आहेत त्यांच्या भूमिकेविषयी, त्यांची जी कोणतीही भूमिका असेल ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. आणि एसटी कर्मचाऱ्यासाठी संदीप शिंदे साहेबांकडे 25 वर्ष मान्यता होती. संदीप शिंदे साहेबांनी 25 वर्षामध्ये मान्यता प्राप्त असताना काय काय मिळवून दिलं एसटी निश्चितच संध्याताई, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. त्याचबरोबर संदीप शिंदे सरांचाही मुद्दा लक्षात आला आहे. तुमच्या दोघांचेही धन्यवाद. लोकशाही मराठीला ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. मात्र आता पुढे नेमकं काय होणार हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर कधी मिळणार हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.